ज्या पक्षामध्ये मी काम करत होतो त्या पक्षामध्ये कार्य करणारा कार्यकर्ताच होतो आणि ज्या पक्षामध्ये आज आपण सगळ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या पक्षामध्ये सुद्धा कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी समोर या ठिकाणी काम करेल। जे भविष्यात आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत, तर जे भारतीय जनता पार्टी जे उमेदवार या ठिकाणी देतील त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आजच्या या प्रवेशाच्या अनुषंगाने सांगतो की सगळ्यात समोर विक्रम ठाकरे हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन या ठिकाणी उभा राहील। सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। बऱ्याचशा मंडळींना या ठिकाणी प्रश्न पडलेला असेल की हे सगळं असताना या ठिकाणी हा निर्णय का घेण्यात आला, तर साहेब मी आपल्याला सांगतो की मी ज्या पक्षामध्ये काम करत होतो मला कुठल्याच व्यक्तीवर टीका करायची नाही आहे, टिप्पणी करायची नाही आहे। जे होतं तो माझा भूतकाळ होता, जे आहे हा माझा वर्तमान काळ आहे आणि भविष्यातला भविष्य काळ आहे। म्हणून जे आपल्या आयुष्यात झालेलं असते त्याचा विचार करायचा नसतो। पण साहेब एक खंत मनाला अशी वाटते की ज्या पक्षामध्ये आपण काम करतो त्या पक्षाच्या जिल्हा पातळीवरचे असो किंवा महाराष्ट्र पातळीवरचे लोक असो, एखादा जर आपलं काम करत असताना चुकलं तर आपला कान सुद्धा त्यांनी पकडला पाहिजे आणि एखादा जर काम चांगलं जर केलं तर पाठ सुद्धा त्यांनी थोपाटली पाहिजे। या अपेक्षेनं एखादा कार्यकर्ता हा त्याच्या पक्षात काम करत असतो। पण जवळपास 15 ते 20 वर्षापासून या समाजकारणात आणि राजकारणात मी असताना कधीही आमच्या पक्षश्रेष्ठीनं एखादं काम चुकलं असेल तर माझा कान पकडला नाही आणि एखादं काम जर चांगलं केलं असेल तर पाठ सुद्धा थोपाडीची त्यांना आवश्यकता वाटली नाही। आणि ज्या पक्षात माझी सोडा पण माझ्या सोबत जे वडीलधारी मंडळी या ठिकाणी जुळली आहे त्या वडीलधारी मंडळींची जर त्या पक्षात इज्जत नसेल तर त्या पक्षात काम करण्यात काही अर्थ राहत नाही। म्हणून आम्ही सगळ्या मंडळींना या ठिकाणी ठरवलं की आता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि सन्माननीय बोंडे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि या स्टेजवर बसलेले सन्माननीय जे काही ज्येष्ठ मंडळी आहे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण या भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला पाहिजे। आणि त्या अनुषंगानं आता बरेचसे मंडळी साहेब हे सुद्धा म्हणतात की बोंडे साहेबांना कदाचित अनुभव असेल की मला साहेब जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा बरेचसे पण एकाच गोष्टीचा आला का तू वेळ का केला, तू हा निर्णय अगोदर घ्यायला पाहिजे होता। पण मला असं वाटते की आयुष्यात जो क्षण जेव्हा यायचा असतो तो तेव्हाच असतो आणि आज तो क्षण गोकुळाष्टमीचा दिवस हा अत्यंत चांगला दिवस आहे आणि आज तो क्षण लिहिला असेल म्हणून आजच्या दिवशी हे घडायचं होतं आणि आजच्या दिवशी ते या ठिकाणी घडलं। आता राजकारण म्हटलं तर सगळ्यांच्या मनात या ठिकाणी किंतु परंतु असतो। बऱ्याचशा लोकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या पक्षामध्ये मी काम करत होतो त्या पक्षामध्ये कार्य करणारा कार्यकर्ताच होतो आणि ज्या पक्षामध्ये आज आपण सगळ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या पक्षामध्ये सुद्धा कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी समोर या ठिकाणी काम करेल एवढं आहे अनुषंगाने आपल्याला सांगतो। आणि जे भाजपचे पदाधिकारी आहेत किंवा जे भविष्यात आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत, तर जे भारतीय जनता पार्टी जे उमेदवार या ठिकाणी देतील त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आजच्या या प्रवेशाच्या अनुषंगाने सांगतो की सगळ्यात समोर विक्रम ठाकरे हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन या ठिकाणी उभा राहील
आणि आपले पूर्ण जे पक्ष या ठिकाणी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आपले देतील ते पूर्ण उमेदवार कसे निवडून येतील हे सगळेजण आपण संगमतानं या ठिकाणी प्रयत्न करू आणि या मोर्शी मतदारसंघावर नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी आपण लहरावू एवढंच या ठिकाणी अनुषंगानं आपल्याला सांगतो। आणि त्यानंतर माझ्या या प्रवेशाच्या अनुषंगानं आपल्याकडून एकच अपेक्षा आहे की जे 15-20 वर्षापासून जे काही आम्ही राजकारणाला किंवा राजकीयाला बळी पडलो आणि कामाच्या अनुषंगानं जेव्हा केव्हा आम्ही जिल्ह्याच्या नेत्याकडे गेलो किंवा वरच्या नेत्याकडे तर जाता काही योग आला नाही, पण जेव्हा काही जिल्ह्याच्या नेत्याकडे गेलो तेव्हा आम्हाला निराश होऊन त्या ठिकाणी यावं लागलं। तर या प्रवेशाच्या अनुषंगानं सन्माननीय पालकमंत्री महोदयांना, सन्माननीय बोंडे साहेब, सन्माननीय यावलकर साहेब यांच्या अनुषंगानं मी एकच अपेक्षा आपल्याकडनं ठेवतो की जे काही मंडळी आपल्याशी जुडलेले आहे, जे त्यांचे जे काही छोटे मोठे काम राहतील तेवढेच काम आपल्या अनुषंगानं आपल्या मदतीनं या ठिकाणी व्हावे एवढीच अपेक्षा मी आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं आपल्याकडनं ठेवतो। आणि पुनश्च मला या भारतीय जनता पार्टीचा सदस्य आपण सगळेजण आपल्या आशीर्वादानं बनवून घेतलं त्याबद्दल मी पुनश्च आपले आभार मानतो, थांबतो। धन्यवाद। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।